तर मित्रांनो तुम्हाला दाखवतो बघा, ही आहे कावील. ही अशी पसरट असते आणि हिचा तर हा आहे तवा. हा तवा आहे, हा भाकरीचा आहे, हा गोल आणि आतमध्ये असा उपोंडा असतो हा बघा याप्रमाणे. तर हे असे आपले गावची सगळी भांडी असतात. तर मित्रांनो हे बघा, इकडे भाकरीने असं तेल पसरवायचं असतो असं या प्रकारे. भांडी भरून ठेवले पावसाच्या पाण्याने. आणि हा फणस आपला पिकलेला आहे. आता आई कापशी ना आज हा फणस, हा बरकी आहे मला वाटतं आहे. असं वसटलाच तरी होईल, तो असं वसटलाच तरी होईल. पाऊस काय मित्रांनो थांबायचं नाव घे नाही बघा. शुभ सकाळ मित्रांनो. कोकणात बघा पाऊस पडतोय, सलग 3-4 दिवस पाऊसच पडतोय. हे बघा इथे हा 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 पुरण पण दाखवतो थोडासा तुम्हाला. हे बघा पाऊसच पाऊस आहे. आणि आपला हा वट्टीवर बसून आपला हा नजारा आहे मस्त असा शांत. सकाळचे वाजलेत 8 आणि सुटलो आहे मस्त आता सकाळ सकाळ. आणि आई बोललो काहीतरी नाश्ता बनव, तर आई तिकडे नाश्ता बनवते. तर मस्त आहे, तिकडे जाऊया काय बनवते ते बघायसाठी. आणि मित्रांनो आपल्या व्हिडिओला सपोर्ट करा, व्हिडिओ आवडतो तेवढा लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. तर जाऊया तिकडे आपल्या छोटीकडे. ही आपली वट्टी आहे, वट्टीवर बसले मस्त होती. सकाळचं वातावरण आहे. कोकणातील बहुतेक लोकांचा दिवस आपल्या वट्टीवरच जातो. जेवायला वट्टीवर, चाय प्यायला वट्टीवर, बसायला वट्टीवर. वट्टी एक महत्त्वपूर्ण भाग आहे आपल्या घराचा आणि कोकणातील लोकांचा. जाऊया आता आतमध्ये. इकडे मग तर मित्रांनो इकडे बघा टोपामध्ये हा पांढरा पीठ आपला तांदळाचा ही केला आहे, मिक्स केला आहे. त्यात फक्त पीठ आहे आणि पाणी आहे. आता आई काय बनवते लवकरच तुम्हाला सांगतो. काही लोकांना कळालं असेल तर जाऊयात आपल्या चुलीकडे हे सगळं घेऊन. तर मित्रांनो ही आपली चूल आहे, हा चुलीचा भाग आहे. आणि इकडे आता तुम्हाला दाखवतो गोष्ट बघा. तर मित्रांनो तुम्हाला दाखवतो बघा, ही आहे कावील. ही अशी पसरट असते आणि हिचा खास करून घावणे किंवा पोला डोसा वगैरे बनवायला हे करतात, काम येतो. आणि हा हा गरम नाही ना. तर हा आहे तवा. हा तवा आहे, हा भाकरीचा आहे, हा गोल आणि आतमध्ये असा उपोंडा असतो हा बघा याप्रमाणे. आणि ही आहे कावील. हे दोन अलग अलग लागू दे काय काय गावची माणसं आपण. हा कावील आणि ह्या पाणी टापा ठेवायचा टोप आहे. ह्याला 2 अशी धारा असतात, त्याच्यामध्ये पाणी गरम होतं. तर हे असे आपले गावची सगळी भांडी असतात. लागलाच काला पॅन्ट पण काढायचं आहे. तर आई आता एक घावणं टाकून टाकू आम्हाला. पहिला काय सांगतात तेल त्याला लाव, भाकरीला लाव. टाकल्याशिवाय कसा लावू. तर पहिलं तेल टाकते आहे. आणि बघा इकडे काही लोक आहेत ना नारळाचा शेंडा पण वापरतात, पण आता पावसात भेटत नाही त्याच्यामुळे ही भाकरीने असं हे करायचं, पसरवायचं इकडे तिकडे तेल. मुंबईला एक ब्रश येतो गावाला आपल्या गावच्या पद्धतीने. आई ह्या साईडने येतो ना. माझा येऊ दे, फुंडललाय सगळं ना. तर मित्रांनो आपला एक झालाय भावना तयार. आता आई उत्पत्ती करा. चला उत्पत्ता पप्पा आले. हॅलो हो चला पुढे तुम्ही येते. मी उलपतू काय असाच काढू ना. तिकडला मग नाही तसा कसं दिसतं पसरताय का काय.
तर मित्रांनो हे बघा इकडे भाकरीने असं तेल पसरवायचा असतो असं या प्रकारे. आणि आता हा जो आपला बॅटर आहे तो आता आपल्या मिसेस बघा आता हे टाकतील आतमध्ये. आणि हे घावणे पहिले आम्ही दुधाची खायचो, नंतर मग काही लोक गुळाची पण खातात. आणि त्याच्यावरती ठेवायचं ढाकण थोडा वेळासाठी. समजलं का मिसेस? हा ओनियन आणि हे कशाला आणलेस? मग काही टाकशील? ते बोलते पहिलं घावणं सक्सेस होते, नंतर मग हे दुसरा घावणं ओनियन टाकून करते. त्यामध्ये हा इकडे मित्रांनो बघू शकता पाच भांडी भरून ठेवले पावसाच्या पाण्याने. आणि हा फणस आपला पिकलेला आहे. आता आई कापशी ना आज हा फणस, हा बरकी आहे मला वाटतं आहे. असं वसटलाच तरी होईल, तो असं वसटलाच तरी होईल. पाऊस काय मित्रांनो थांबायचं नाव घे नाही बघा. नवरी नवी असली तरी तिला येतं घावणं करताना. चालू प्लेट ह्याच्यातच देऊ का दुसऱ्यांच्या? चार तुकडे करायचं. हा येते. मस्त एक घावना रेडी आपला. आणि आता आपण गुळाशी खायचं आहे. पण दुसरा घावना एक कांदा टाकून काय करते बघूया जरा आता. ओके ह्यात मिक्स करतेस काय? ओके हो. तांदळाच्या पिठामध्ये हे कोथिंबीर मिरची आणि कांदा हे मिक्स करू. आणि आता अशा प्रकारे घावना टाकून बघते ती खाली ते. पूर्ण कोरडी करायची कलर आणि त्याच्यावरती थोडासा तेल टाकायचं. बस बस. आणि भाकरीच्या साह्याने असं तिकडे पसरवायचं. मध्ये मध्ये वीज तो फुकायला लागते, नाही तर वीज आली तर ढोकळ एवढा झोंबतो ना मग इकडे उभा राहत नाही आपल्याला. मित्रांनो हे काय एवढं घावणे काही नसतात. घावण्याची रेसिपी एवढी काही हार्ड नाही. ह्यात फक्त तांदळाचं पाणी आणि मीठ चवीनुसार आणि तांदळाचं पीठ एवढंच आहे. नंतर मग आपण आपल्या आवडीनुसार कांदा मिरची कोथिंबीर पुदिना बिना धनिया का टाकायला तुम्ही टाकू शकता. तर ते एक सोपी रेसिपी आणि चांगली हेल्दी रेसिपी आहे. नक्की तुम्ही सुद्धा तुमच्या घरी करा. खूप लोक करत असणार. आता हा जो घावना आहे हा पहिली लोक दुधाशी खायची, त्याच्यानंतर मग साखरेशी खातात, गुळाशी खातात, अनेक असतात. काही काही अशी सुद्धा खातात. चहासोबत तर फेमस आहे. चहासोबत मी पण आता चहासोबत खाणार आहे. तर टेस्ट दाखवतो. विस्तो जी आहे ना ती सर्व बाजूने सम लागायला पाहिजे, नाहीतर एक साईडने हे होतो कच्चा आहे. ती सुद्धा एक लक्षात घेण्याची गोष्ट आहे.
तर मित्रांनो हे बघा आता गोल घेतो ह्याच्यामध्ये अबे, खायला. ह्या टाकू? हा, टाक ह्यात टाक. बस झाकण ठेवायचं. चावी उत्तर देऊ ना. तर आता आपण चाललोय वट्टीवर. तो मग असे बोल ना कोकणातील लोक काय घरात थांबत नाही. हा वट्टी म्हणजे एक जीव आहे आपला. वट्टीवर बसायचा, वट्टीवर जेवायचा, चाय प्यायची, खायचा, मस्त गप्पा आणायच्या, सगळा वट्टीवरच करायचा. हो मित्रांनो सकाळचे वाजलेत 8:30 आणि आता बघा मस्त घावणे आणि घावण्यासोबत हा गुळ. चहासोबत पण खातात पण मी चहा पित नाही जास्त त्याच्यामुळे मी चहासोबत नाही खायत. मला आता गुलासोबत खातो. दूध आता इकडे कोणाची गाई व्यायली नाही त्याच्यामुळे दुधाशीसोबत खातात. तर मित्रांनो टेस्ट करूया कसं आहे घावणं सांगतो मला परत. तर मित्रांनो या तुम्ही सुद्धा घावणे खायला. तेव्हा मस्त असे गरम गरम घावणे आहेत. सकून लाईट नाश्ता एकदम लाईट असतो. तीन घावणे आरामात मी खाऊ शकतो. जसं काही लाईट हेवी नसतो तर. सकाळची नाश्त्याची व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडली व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब नक्की करून ठेवा अशात नवीन व्हिडिओसाठी. भेटूया अशाच पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू व्हेरी मच.